शेतकऱ्यांसाठी अडसड अधिवेशनात आवाज उठवणार, पांदन रस्ता, रोजगार, पाणी पुरवठ्याचे प्रश्न अधिवेशनात मांडणार असं भाजप आमदार प्रताप अडसड यांनी म्हटलं आहे। या संदर्भात भाजप आमदार प्रताप अडसड यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। भाजपाचे आमदार प्रताप अडसड आहे। तर एकंदरीत काय सांगणार, विदर्भाचे प्रश्न निकाली निघावे यासाठी विदर्भामध्ये अधिवेशन भरवलं जातं। नेमकं तुमच्या जिल्ह्यातील आणि मतदारसंघातले कुठले असे मुद्दे तुम्ही या अधिवेशनामध्ये लावून धरणार आहे? तसं तर आपलं जे सरकार आहे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं, ते सातत्यानं आपण जे पाहून राहिलो की विदर्भातले प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली लावण्याचं काम सातत्यानं त्यांच्या नेतृत्वात सुरूच आहे। आणि आता यावेळेस आमचे मतदारसंघाचा जर म्हणाल तर आमचे 2-3 प्रश्न महत्त्वाचे आहे, ज्या संदर्भात शासनाने निर्णय घेतले आहे। काही पांदन रस्त्याच्या बाबतीत असेल, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, अशा सगळ्या अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीत आणि मोठे रस्ते, हे सगळे दळणवळणाच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे विषय आहे। प्राधान्यानं आमचा भर जास्तीत जास्त हा पांदन रस्ते लवकरात लवकर पूर्ण करायला असेल, कारण यावेळी सुद्धा अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं त्याच्यात शासनानं मोठी भरीव मदत दिलीच आहे। शेतकऱ्यांना मोठा आधार त्या माध्यमातून मिळाला। धामणगाव विधानसभा मतदारसंघात 1-2 प्रोजेक्ट चांगले आले पाहिजे यासाठी मी आग्रही आहे। तर ते जर झालं तर आमच्या इथले बरेच हजारो मुलं नागपूर, मुंबई, पुणे या भागात, संभाजीनगर अशा भागात स्थलांतरित झालेले आहे, ते सगळे परत यावे किंवा जे किमान आता आहेत त्यांना तिकडे जावं लागू नये या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करू। अधिवेशनामध्ये जर पाहिलं तर आमदार प्रताप अडसड जे महत्त्वाचे या ठिकाणी तारांकित प्रश्न असतील की महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।